कधी काही कपाटाच्या खोल रकान्यात एक जुनी वही सापडली. एक रोजनिशी. चाळली थोडी पाने तेव्हा कुठे उमगले ही ही सामान्य वही नव्हती. याचे दोन लेखक होते, एक ती आणि एक तो. त्याने लिहिलेली वाक्य तुटकी आणि तिचेही अक्षर फाटके थोडे. लिहिताच क्षणी पायी त्यावर अपवित्र समजून त्याने तेच पांटाळलं. मांडले त्यानेही अश्रू त्यावर. नाजूक होऊन ते ओलसर पान स्वतःहून फाटलं. तिलाही कर्तव्याचं मागणं आलं. मनगटाला बांगड्यांची बेडी बसली. घट्ट करून मनाला तिने स्वप्नांना विरजणे घातली. त्याच्या पानावरही काही होती वाक्य अधोरी. घराचं छप्पर धरायला त्याने स्वतःच्या स्वप्नांना पाया घातला. प्रत्येक तडा लपवत तो शांतपणे भिंतीसारखा उभा राहिला. सगळ्यांसाठी तूच पाहावं असं जी त्याच्यावरती लादलं गेलं, त्याच ओझ्याखाली त्याचं तो असणं कुठेतरी हरवून गेलं. चाळता चाळता मी आता शेवटच्या पानावरती येऊन थबकलो. वाटले असतील सोबत इथे तरी दोघे एकाच पानावर. पण कसलं काय, कोरच होतं ते पान शेवटचं. वाट पाहत असावं ते, जशी नाव किनाऱ्यावर. आता फक्त एकच आशा, यावेत ते दोघं एकनिशी, पूर्ण करावयास रोजनिशी. साधून समतोल समाजात हात हाती धरून चालावी. नावती या पाण्यावरती अशी तरंगावी. जशी कविता अखेरच्या पानावरती.